नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। JNPA तर्फे कामगार व रोजगार मंत्रालय तसेच DGFASLI यांच्या सहकार्याने गोदी सुरक्षा व धोकादायक रसायनांच्या हाताळणी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पतन प्राधिकरणाने शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि महानिदेशालय, कारखाना सल्ला सेवा आणि श्रम संस्थान यांच्या सहकार्याने गोदी सुरक्षा व धोकादायक रसायनांच्या हाताळणी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते। JNPA बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर येथे आयोजित या कार्यशाळेत बंदर प्रशासन, टर्मिनल ऑपरेटर्स, सुरक्षा तज्ज्ञ, आपत्कालीन प्रतिसाद पथके आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी सहभाग घेतला। बंदरावर हाताळल्या जाणाऱ्या धोकादायक मालाविषयी जागरूकता वाढवणे आणि कार्यप्रणालीतील सज्जता अधिक बळकट करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता। हा उपक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतीचा नियमित बंदर कार्यप्रणालीमध्ये समावेश करून एक सक्षम, सुरक्षित आणि नियमांचे पालन करणारा कार्यपरिसर निर्माण करण्यासाठी JNPAच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे। या कार्यशाळेत तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील तांत्रिक सत्रांची मालिका होती, ज्यात महत्त्वाच्या सुरक्षा विषयांचा समावेश होता। धोकादायक पदार्थांच्या हाताळणी संदर्भातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियमांचे विहंगावलोकन करणे, सहभागींना बंदर परिसंस्थेमध्ये धोकादायक पदार्थांच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या प्रमुख नियामक चौकटी, आंतरराष्ट्रीय अधिवेशने तसेच कायदेशीर बंधने याबाबत सहभागींना माहिती देण्यात आली। धोकादायक माल हाताळण्याची क्षमता आणि पर्यवेक्षण, तज्ज्ञांनी अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षित कामकाजासाठी प्रशिक्षित कर्मचारी, कौशल्य विकास आणि योग्य पर्यवेक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले। बंदर परिसरातील किरणोत्सर्ग संरक्षण आणि आपत्कालीन तयारी या सत्रामध्ये किरणोत्सर्ग सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रोटोकॉल, निरीक्षण यंत्रणा आणि किरणोत्सर्गाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठीची तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, मुंबई।